खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगीसह सुलतानपूर परिसरात गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवनावर मोठा परिणाम बघायला मिळतोय। गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसानं शुक्रवारीही दिवसभर जोर कायम ठेवला। त्यामुळे धाड नदीसह परिसरातील लहान मोठ्या नदी नाल्यांना यंदाच्या हंगामात प्रथमच पूर आलाय। मुसळधार पावसामुळे शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारावरही पावसाचं सावट दिसून आलं। काही व्यापाऱ्यांनी बाजारात हजेरी लावली असली तरी मुसळधार पावसामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली। परिणामी दिवसभर बाजारात शुकशुकाट चित्र बघायला मिळालं। संततधार पावसामुळे बहुतांश धाब्यांच्या घरांना गळती लागली असून स्लॅबची घरेही गळू लागली आहे। पावसामुळे शेतीची मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली। शेतकरीही पावसामुळे शेतात जाऊ शकले नाही। त्यामुळे पिकांना खते औषधे फवारणी करणे बंद असल्याचे सुभाषराव नलावडे यांनी सांगितले। दुसरीकडे संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरातील सर्वच इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं साई पब्लिक स्कूलचे अध्यक्ष किशोर नलावडे यांनी सांगितलं। तर आदर्श जिल्हा परिषद प्रशालेस सुट्टी नसल्यानं इथे विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत नगण्य होती। शहरातून दररोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले। दरम्यान सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि आणखी पाऊस झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नदी नाल्यांच्या काठावरील नागरिकांनी सतर्क बाळगावे असं आवाहन संतोष गुट्टे तहसीलदार खुलताबाद यांनी केले। सय्यद लाल, एमसी न्यूज, बाजार सावंगी, खुलताबाद।